नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। या प्रवेशाआधी त्यांच्या नाराजीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये याकरता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बरेच प्रयत्न केले। राजन साळवींच्या निमित्ताने कोकणातील एक भाग शिंदेंच्या गटात गेलेला असताना आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याची चर्चा आहे। या संदर्भात भास्कर जाधव यांनीच उघड नाराजी व्यक्त केली आहे। शनी शिंगणापूरच्या शनिदेवाला आता फक्त शुद्ध तेलाचा तेलाभिषेक करण्याचा निर्णय शनी शिंगणापूरच्या देवस्थानाकडून घेण्यात आला आहे। शनी शिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटलंय की साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनिदेवाच्या शिडेवर परिणाम होत आहे। अन्न व भेसळ तपासणी अहवालानुसार असे आढळले आहे की तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे। त्यामुळे शनिदेवाच्या शिडेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगरमध्ये चोरीचा अतिशय विचित्र प्रकार उघडकीस आला आहे। उल्हासनगर शहरात एका चोरट्याने नग्न होऊन मोबाईल दुकानात घुसत मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम चोरून नेली। संतापजनक बाब म्हणजे जाताना दुकानातच त्याने विष्ठा केली। उल्हासनगर कॅम्प 5 च्या गायकवाड पाडा परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या ठिकाणी सुनील गुप्ता यांचं ओम साईराम कम्युनिकेशन हे दुकान आहे। बार्शी तालुक्यात हॉटेलमध्ये जेवणाच्या भांडणातून चौघांनी मिळून दोघांवर चाकूने वार करत तसेच लोखंडी गड, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कुर्डुवाडी बार्शी लातूर बावळण रस्त्यावर हा हल्ला झालाय। तुला लय माज आला आहे का? तुझे हॉटेल कसे चालवितोय असे शिवीगाळ म्हणून करत आकाश काशीद व अमोल काशीद या दोन तरुणांवर हल्ला करण्यात आला। या प्रकरणी सोमनाथ ननवरे, रोहन कांबळे, वीर नामक व्यक्तीसह अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला बहुप्रतीक्षित छावा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय। त्यामुळे राजकीय मंडळीही हा चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही हा चित्रपट पाहिला असून त्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलंय। एवढंच नव्हे तर महाराष्ट्राला गद्दारीने कायम शाप दिलाय असं म्हणत दुहीचे बीज इथं पाषाणावरही उगवतात असं आव्हाड म्हणाले आहेत। कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांबरोबर केल्याने संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला। पीक विमा घोटाळा प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे लोक सामील आहेत। अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। या सरकारमधील कृषी मंत्री शेतकऱ्यांना लाचार, भिकारी संबोधून असे मूर्खासारखे वक्तव्य करतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली। भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी ही भेट झाली। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 4.5 तास चर्चा झाली। त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष खदखदत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी तर या भेटीवरून सुरेश धस यांना चांगलंच फटकारलं आहे। हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं त्याच दिवशी सर्व काही लक्षात आलं असं सूचक विधान करत मनोज जरांगे पाटील यांनी संतापही व्यक्त केला। तसेच सुरेश धस यांनी भेटणार नसल्याचंही स्पष्ट केलंय। धुळे शहरातील नगावबारी परिसरात राहणाऱ्या हेमांगी रावत दुकानातून कुरकुरे घेतल्यानंतर ती घराकडे परत येत असताना या 6 वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे। त्यामुळे धुळे मनपा प्रशासनाने तात्काळ हा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे। बालिकेला एकूण 4 ठिकाणी चावा घेतल्याने बालिकेला खोलवर जखमा झाल्या आहेत। नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानातर्फे मागील 2 दशकांपासून देण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून 2023-24 या वर्षीच्या मानकऱ्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विजय कुवडेकर तसेच ललित मसिक आणि दीपावली दिवाळी अंकाचे मुख्य संपादक अशोक केशवराव कोठावडे यांना पुरस्कार घोषित झाला आहे। मुंबईतील म्हाडा मुख्यालयाच्या कार्यालयात एक अजब प्रकार घडला। म्हाडा कार्यालयात आलेल्या एका महिलेने अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये जाऊन थेट पैशांचा नोटाच उधळल्याचा प्रकार समोर आला आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर सदर महिलेला सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले।
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.